एंडला वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा विराट कोहली म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं, बॅटिंग हीच त्याची ओळख आणि तोच अभिनय पाटील मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. बघा लाईव्ह स्क्रीनवर आपण त्याला पाहतोय. चेक. आणि रस्त्यावर ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या आपण पार्किंग झोन मध्ये, पुढच्या पार्किंग झोन मध्ये जागा आहे बघा शेतात त्या बाजूला सगळी लेवलिंग केलेली आहे एसपी ग्रुपनं. तेव्हा आपण गाड्या तिकडे पार्क करा. खेळाडू कक्षासमोर कुठलाही प्रेक्षक उभा राहणार नाही. त्याच्या पुढे बॅरिगेडच्या बाजूला तुम्हाला भरपूर जागा आहे. तेव्हा खेळाडू कक्षासमोर कोणी उभे राहून एसपी ग्रुपचे मेंबर त्या ठिकाणी येत आहेत. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये अगदी अप्रतिम कलात्मक फटकेबाजी. पहिल्या बॉलवर सुरुवात झाली आहे, मागे गेले, जागा बनवली आणि तदनंतर या बॉलला ओव्हर दी पॉइंट खेळून काढलं. अभिनय पाटील त्याचा मैदानात क्लास दाखवत असताना बघा आपण पाहतोय बॉलचा पाठला. सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा पहिल्या बॉलवर अभिनय पाटीलच्या विपक्षामध्ये. याही वेळेला मागे जाऊन तशा पद्धतीने बॉल खेळायचं होतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर अजिबात बाउन्स बघायला मिळाला नाही. सबमरीन डिलिव्हरी ती मैदानामधनं कंप्लीट झाली. आपण पाहिलं तर बॉल डॉट स्वरूपामध्ये विकेटच्या मागे निर्धाव स्वरूपामध्ये बघायला मिळतोय. अभिनय पाटील पहिल्या बॉलवर चौकार आलाय, त्यानंतर गोलंदाज दुशांत तो मात्र कमबॅक त्याच्याकडनं अप्रतिमरित्या बघायला मिळालाय. बॉल डॉट स्वरूपात विकेटच्या मागे, निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे बघायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये आता आपण पाहिलं तर बदल ते बघायला मिळतात. कव्हरच्या खेळाडूला 30 यार्डच्या बाहेर आणलं जात आहे आणि विचार केला तर जो खेळाडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध होता त्याला 30 यार्डमध्ये आणलंय. खेळाडूला आपण पाहिलं तर मिड विकेट तैनात केला गेलाय, स्क्वेअर लेगच्या खेळाडूला 30 यार्डमध्ये आणलंय आणि कव्हरचा खेळाडू या ठिकाणी तैनात केला गेलाय. याही वेळेला टॉप टॅप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. सिंगल तर कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघालेत आणि 2 सुद्धा कंप्लीट होतील. बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्याने आपण अशा पद्धतीचा फटका तो मैदानात पाहत असतो आणि तोच फटका मैदानामध्ये बघायला मिळाला. अभिनय पाटील त्याची साथ देण्याकरिता शुभम पाटील हे सलामीवीर ते मैदानामध्ये दाखल झालेत आणि पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर गोलंदाजाकडनं कमबॅक बघायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजाला एक लाईन मिळाली आणि त्या लाईनवर मात्र भर करण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत आणि तिथेच मात्र आपण पाहिलं तर टॅप केले आणि या बॉलवर विचार केला तर धावा आतापर्यंत कन्वर्ट केल्या गेल्या 2. चेंडू संपलेत, एकंदरीत 3 आणि धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. बिनबाद 6. अभिनय पाटील आणि शुभम पाटील हे दोघं मैदानामध्ये दाखल आहेत. दुशांत त्याच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल अभिनय पाटीलच्या विपक्ष. यावेळेला अप्रतिम फुलर लेनची डिलिव्हरी ती बघायला मिळते. खेळाडू मिड ऑफच्या बॉलवर पोहोचले आणि पाहिलं तिकडे तर एकच सिंगल मिळाली आहे. एक सिंगलनं वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर धावफलक पुढे जात असताना MS धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 धावा त्या स्कोर कार्डवर बघायला मिळाल्यात. संदीपजी पाटील, त्यानंतर किरणजी पाटील आणि नयनजी पाटील कोंडले यांच्या माध्यमातून अभिनय पाटीलच्या प्रति षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी मैदानामध्ये फुल टॉस बॉल मिळाला आणि परफेक्ट त्या बॉलचा पुरेपूर समाचार घेत असताना एक पाय बेंड केला, स्वतःच्या बॉडीला झोकून दिलं आणि शुभम पाटील सध्याच्या घडीला ज्या फटक्यांकरिता त्या खेळाडूची ओळख आहे, चौफेर फटकेबाजी करण्याकरिता या खेळाडूला ओळखलं जातं. शुभम पाटील तो मैदानामध्ये आला आणि त्याने बॉलला पाठवून दिले ओव्हर दी स्क्वेअर लेग. बॉल सरळ सीमारेषा पार. मिळाल्या धावा 6. षटकार धावसंख्या 13 ती स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 13 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. याही वेळेला मागे गेले, जागा बनवली आहे, ओव्हर दी पॉइंट खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय 1 बाउन्सनं, सरळ ओव्हर दी रोप निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक शुभम पाटीलच्या बॅटमधनं. चौकार 4. वेळ आपण या ठिकाणी लावलेली आहे. असं नक्की पहिलं षटक वेळेत ते समाप्त झालंय.
नवीन गोलंदाज तो गोलंदाजी ट्रॅकवरनं बॉलिंग करण्याकरिता येत असताना बघायला मिळतोय. अलंकार नाव आहे. अलंकार मात्र यावेळी गोलंदाजी करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला विचार केला अभिनय पाटील, तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता 30 यार्डचे रेस्ट्रिक्शन्स ते मात्र संपलेत आणि 30 यार्डच्या बाहेर आपण पाहिले तर 6 खेळाडू तैनात केले गेलेत आणि ज्यामध्ये एक आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बघायला मिळतोय, एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग तो बघायला मिळतो. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि एक पाहिला तर कव्हर पॉईंटच्या दिशेनं मात्र खेळाडूला तैनात केले गेले. अशा पद्धतीचं विखुरलेलं क्षेत्रक्षण ते मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अभिनय पाटीलच्या विपक्ष दुशांतचं पहिलं षटक थोडंसं महागडं बघायला मिळालं. 17 धावा त्या स्कोर कार्डवर आल्या. हा 17 मात्र कोणावर खतरा बनेल या क्रिकेट विश्वामध्ये अशुभ मानला जाणारा आकडा मात्र या 17 नंबरने आपल्याला क्रिकेट विश्वातील सर्वात विध्वंसक खेळाडू दिला. तो 17 धावपलकावर यावेळी बघायला मिळते. क्षेत्रक्षणामध्ये बदल वारंवार ते केले जात आहेत. संदीपजी पाटील, किरण पाटील आणि नयनजी पाटील यांच्याकडनं अभिनय पाटीलच्या प्रति षटकाराला 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेला मागे गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केलेला, फिल्डर त्या बॉलचा पाठलाग करतायत आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बॉलला स्टॉप सुद्धा केलं जाते. फेक आली आहे, विकेट किपरला गुंगारा दिलेला, परंतु बॅकअपला लगेच खेळाडू तैनात होते. बघा बॅकअप किती अप्रतिम आहे. 4 खेळाडू तर बॅकअप करिता त्या ठिकाणी पोहोचले होते. आपण शिरोळी टीम जी भिवंडी तालुक्यामधून बिलॉंग करताना या ठिकाणी आज वाडा तालुक्यामध्ये मात्र इन ॲक्शन बघायला मिळते. आपण पाहत आहोत उपसरपंच चषक 2026 SP ग्रुप बिलोशी आयोजित अप्रतिम अशी स्पर्धा, रजनी क्रिकेटचा महोत्सव, तो मात्र बिलोशी नगरीमध्ये आज दर्जेदाररित्या असताना बघायला मिळतोय. 2 चेंडू 10 या धावसंख्येवर मात्र खेळ तो शुभमकडनं पाहायला मिळतोय. यावेळेला प्रचंड वेगवान चेंडू तो मैदानामध्ये आहे. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून थोडासा लांब ठेवला शुभमपासनं आणि बॅटच्या रेंजमध्ये आला नाहीये. बॉल मिस झाला, विकेटच्या मागे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अभिनय पाटील यांचा जर्सी क्रमांक तो स्कोर कार्डवर आहे 18. 1.2 चेंडू इथून संपलेत आणि 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजाकडनं मात्र अलंकारकडनं या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी ती आतापर्यंत बघायला मिळते. 2 चेंडू त्याने हाताळलेत. यावेळेला दुधारी तलवार, बॅट बेंड करण्याचा प्रयत्न होता, स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिला बॉल मिस झाला विकेटच्या मागे. बघा लाईव्ह स्क्रीनवरनं आमचे प्रेक्षक ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही या बिलोशी नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तिकडे आपण मितेश पाटील यांना पाहिलं, राज्यस्तरीय कबड्डीचे खेळाडू आहेत, खानिवली गावातनं बिलॉंग करतात. तुळजाभवानी बचत गट यांच्या माध्यमातून भोजनाची उत्तम भोजनाची सोय केलेली आहे. ज्यांना कोणाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी मैदानाच्या समोर जो बंगलो आहे तिकडे आपण जाऊ शकतात. शाकाहारी तसेच मांसाहारी उत्तम भोजनाची सोय केलेली आहे. चला मॅचकडे पुन्हा एकदा जाऊयात. आपण या ठिकाणी पाहू शकाल डगआउट पवेलियन तो बघायला मिळतो आपल्याला SP बिलोशी या टीमचा. राहुल भोईर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत आपल्या संघाला सपोर्ट करण्याकरिता. त्यांना आपण पाहतोय त्या ठिकाणी. चंद्रकांत पाटील ते सुद्धा बघायला मिळतात. अतुलजी सावंत आहेत. हे आमचे प्रेक्षक मायबाप खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या स्पर्धेला शोभा आहे. तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला शोभा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तो सज्ज होतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आपण पाहिला तर एक सिंगल करिता या बॉलवर धाव येत असताना बघायला मिळते. हे षटक अलंकार जबरदस्त हाताळतोय. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि फक्त त्याने धावा खर्ची केल्या, त्यामुळे 3. सज्ज होईल पुढचा बॉल. यावेळेला अप्रतिम चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल केलंय. कव्हरचा खेळाडू मागून बॉलवर येतोय. एक सिंगल मिळाली आहे. हलकीची फंबल बघायला मिळालेली, परंतु धाव मात्र नाकारली आहे. दुंदू तुकाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दुंदू तुकाराम पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम. मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. 2 षटकं संपलीत आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 21-21. संधी देऊया डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात.
चला फर्स्ट वॉर्न केलेला आहे बॉलिंग करणारी टीम. आपण याची नोंद घ्यायची आहे. शिरोळे टीम आपणास पहिला वॉर्न या ठिकाणी केलं जातं. यानंतर जे 5 मिनिटं आहेत त्यामध्ये जर का तुम्ही षटक हाताळलं नाही तर तुमचा एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये आणला जाईल. यावेळेला आपटून टाकलेला बॉल, बॅटची एज होती, तदनंतर विकेटच्या मागे तिकडे विकेट किपर कडनं चूक होतीये. खेळाडू त्या बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत. दोघं जण तिथपर्यंत पोहोचलेत आणि बॅकअपला लगेचच खेळाडू होते, ज्या कारणाने मात्र धावा मिळाल्या त्या वेगवान 2. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण या ठिकाणी यायचंय. जीवी स्पोर्ट्स महापोली आणि नित्यसाई गणेशपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन्स. जीवी स्पोर्ट्स महापोली आणि नित्यसाई गणेशपुरी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामधनं गॅपमध्ये बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर अप्रतिम क्षेत्ररक्षण ते मात्र शिरोळे संघाकडनं आतापर्यंत बघायला मिळालंय. आउटफील्डमध्ये पाहिले जेवढेही बॉल आलेत ना अगदी सुंदररित्या त्यांच्या माध्यमातून कव्हर केले गेलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने हातामध्ये कलेक्ट करतायत बॉल. विचार केला इथून तो मात्र या बॉलवर एक सिंगल आली आहे. धावसंख्या ती पुढे जाऊन पोहोचली आहे 24-24. पुढचा बॉल गोलंदाज तो घेऊन सज्ज होतोय. अभिनय पाटीलच्या विपक्षामध्ये मयूर. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे लाऊड अपील ती मैदानात केली जाते. पंच दर्शवत असताना लेग बाईची धाव ती इथून कंप्लीट अप्रतिम गोलंदाजी. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर ज्यामध्ये 17 धावा आलेल्या त्यानंतर मात्र गोलंदाज अलंकारने अप्रतिम षटक हाताळलं ज्यामध्ये फक्त 4 धावा खर्चिक केल्या. आणि आता मात्र मयूर आपण पाहिला तर 3 चेंडूमध्ये त्यानेही अप्रतिम कामगिरी केली आहे. याही वेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मागे येतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. वा जबरदस्त आउटफील्ड मध्ये फिल्डिंग ती मात्र शिरोळे संघाकडनं बघायला मिळतीये. पंचांनी या ठिकाणी मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केले. पिचिंग ओके पिचिंग करिता या ठिकाणी मात्र रेफर केले गेले थर्ड अंपायर कडे. आमचे थर्ड अंपायर आहेत ते या ठिकाणी चेक करतायत. फेअर डिलिव्हरी. धावसंख्येचा तो विचार केला तर 26 स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा अभिनय. या वेळेला मात्र फटका चांगला अभिनय पाटीलच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या षटकार. कम ऑन डीजे. आजकाल तुम्ही अभिनय पाटीलला शांत ठेवू शकत नाहीयेत आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक अभिनय पाटीलने यावेळी दिलंय. विरसनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. विरसनजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अजून जर का एक षटकार अभिनय ठोकला तर विरसन पाटील साहेब यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तो बॉल या ठिकाणी मिस झालाय. मी विनंती करतो विरसनजी पाटील साहेब आपणास की आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. 40+ एक वाडा तालुक्यातील लेजंड खेळाडू त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे आपण पुन्हा एकदा परतूयात. षटक क्रमांक संपला या ठिकाणी 3 आणि धावा आपण पाहिल्या तर त्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 32. शेवटचा आणि अंतिम एक षटक बाकी आहे. टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाहीये. नवीन गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅकवर आणायचा आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी संधी देऊयात एक छोटी आमच्या डीजे मीतला आणि पुन्हा मैदानात परतूयात. प्रेक्षक राजा तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. अनेक प्रेक्षक आज सोन्या सुद्धा आम्हाला दिसत आहेत तिकडे. सोन्या यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्याच्या घडीला वाडा तालुक्यातील एक अप्रतिम कबड्डी विश्वामधील एक रायझिंग खेळाडू. मॅचकडे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला शुभम पाटील आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा होता. रिव्हर्स स्वीपचा फटका अटेम्प्ट केलेला तिकडे परंतु पाहिलं तर एकच धाव. त्या ठिकाणी शॉर्ट टर्नमॅनला खेळाडू होते ज्यांनी बॉलला स्टॉप केलं आणि स्टॉप करणं पसंत केलं. धावसंख्या पहिली 1 न वाढून 33.
सूरज पाटील सर, आपण संपर्क साधायचा आहे. सूरज पाटील सर. सज्ज होईल गोलंदाज सौरभ पुनश्च एकदा. या वेळेला अगदी अप्रतिम फटका, तो मैदानाच्या आतमध्ये गॅपमध्ये बॉल, अगदी क्लासिकल स्ट्रोक. अभिनय पाटील स्वतःच्या बॅटिंग मधला क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बॉलला सरळ त्याने पाठवून दिले. पाहिलं गॅप आहे आणि तदनंतर मागे गेले आणि बॅकफुट पंच तो मैदानात बघायला मिळाला अभिनय पाटीलच्या बॅटमधनं. एक क्लासिकल स्ट्रोक, चौकार. 4 धावसंख्या 4 न वाढते आणि 37 या अंकावर जाऊन पोहोचती. धन्यवाद डीजे. प्रयत्न करत होते परंतु त्याआधी तो बॉल वेगानं सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन, अजिबात वेग दिला नाही आणि कॅचला संधी निर्माण झाली आहे. परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन. अभिनय पाटीलच्या खेळीचा अंत. 10 चेंडूत 19 धावांची खेळी करून मात्र अभिनय पाटील माघारी परतलेत. विकेट, खेळाडू बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता बिलोशीकरांचा परफेक्ट ऑलराऊंडर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे त्याचं प्रियेश पाटील. फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल आणि प्रियेश पाटीलच्या प्रति षटकाराकरिता सुशांत पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या ती जाऊन पोहोचली आहे 37 या अंकावर. या वेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेलेले शरीरापासून लांब चेंडू होता. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र आपण पाहिला तर एक सिंगल करिता कन्वर्ट झालाय. धावसंख्या 1 न वाढली आहे 38 या अंकावर जाऊन पोहोचेल. शेवटचे आणि अंतिम मात्र इथून 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. शिरोळे टीम आज दूरवरनं प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेत परंतु आल्यानंतर काय अप्रतिम गोलंदाजी ही त्यांच्याकडनं बघायला मिळाली आहे. शुभम या वेळेला बघायला मिळाला बॉल आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय ओव्हर दी स्क्वेअर लेग. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आत. षटकार 6. धावसंख्या 44. आपण पाहू शकाल शेवटचा आणि अंतिम आता इथून एक बॉल शुभमच्या विपक्षात. याही वेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत खरे. मागे फिल्डर बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतायत. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र डेंजर एंडला फेक केली होती म्हणजे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि तिकडे प्रियेश पाटील धावत होते. थर्ड अंपायरकडे रेफर केले गेले. थर्ड अंपायर आहेत आमचे संदेश किस्मतराव सर, ते चेक करतील आणि तदनंतर मात्र जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT विकेट, खेळाडू बाद. आली आहे धाव ती फक्त आणि फक्त 1 म्हणजे धावफलक जाऊन पोहोचले 45. येणारे बॉल आहे 24 आणि करायचे आहेत तुम्हाला 46. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. चला टॉस साठी यायचे दोन्ही टीम कॅप्टन. जीबी स्पोर्ट्स महापोली टीम कॅप्टन. चला टॉस साठी आणि नित्यसाई गणेशपुरी. बघा इनिंगच्या ब्रेकमध्ये जर का टॉस झाला नाही तर समोरच्या संघाला 5 धावांसाठी पेनलाइज केलं जातं. खेळाडू कॅप्टन येताना फुल ड्रेसिंग मध्ये हवेत याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. शूज सुद्धा कंपल्सरी आहेत आणि जो कोणता कॅप्टन तो पहिला बॉल पडायच्या आत जर का पोहोचला नाही तर त्या संघाला 5 धावांसाठी पेनलाइज केलं जाईल. चला आपण जाऊया सेकंड इनिंग कडे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने या 24 चेंडू मध्ये 46 धावा केल्या जातील
की रोखल्या जातील त्या ऐकवण्याकरिता मायक्रोफोनवर बदल करूया. तुमच्या समोर जॉईंट होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. नित्यसाई गणेशपुरीकडनं मयुरेश पाटील कॅप्टन म्हणून जॉईन झालेत. चला टीम जीवी स्पोर्ट्स महापोली आपण लगेचच टी शर्ट परिधान करून नाणेफेक करण्याकरता संपर्क तिथे साधायचा. टॉस बॉक्समध्ये अद्वर शेलार तिथे आपल्यासोबत जोडले जातील. हॅलो चेक. टॉस करण्याकरिता मी या ठिकाणी कुमारजी पाटील साहेब यांना मुख्य मंचावर टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करतो. कुमारजी पाटील साहेब आपण सन्मानानं टॉस बॉक्समध्ये यायचं. हॅलो चेक. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. एका बाजूने आपण पाहतोय नित्यसाई गणेशपुरी टीम कॅप्टन मयुरेश आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर जीवी स्पोर्ट्स महापोली टीम कॅप्टन बाबू. मान्यवर कुमारजी पाटील साहेब या ठिकाणी येताना आपण पाहू शकाल टॉस करण्याकरिता या महत्त्वपूर्ण मॅचची नाणेफेक या ठिकाणी केली जाते. त्यांच्या समवेत संदेजी पाटील साहेब आपण सुद्धा यायचे. मान्यवर या ठिकाणी येतात. आपण पाहू शकाल दोन्ही टीम्समध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन्समध्ये या ठिकाणी टॉस केला जातोय. कॉलिंग असेल जीवी स्पोर्ट्स महापोली टीमकडनं. छापाचा कॉल दिलाय आणि टॉस तो मात्र या ठिकाणी जिंकला. आपण पाहू शकाल जीवी स्पोर्ट्स महापोली टीमने. कॅप्टन काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कसं वाटतंय इथे आल्यानंतर ही स्पर्धा पाहताना वाडा तालुक्यामध्ये खेळायला येत आहे आणि बिलोशीकरांचं आयोजन पाहताना कसं वाटतंय? बहुत अच्छा टूर्नामेंट रखा और हमको खेलने की संधि दी, बहुत उनका शुक्रिया. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. महापोली टीम कॅप्टन टॉस गमवावा लागलाय. प्रथम बॅटिंग येते. काय ठरवून मनामध्ये आले होते की टॉस जिंकलो तर काय निर्णय स्वीकाराल? आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती आणि बॅटिंग भेटली तर चांगला डिसिजन झाला उलटी. सातत्याने गणेशपुरी टीम म्हटली की या वाडा तालुक्यामध्ये ज्या संघाचा नेहमी अप्रतिम परफॉर्मन्स बघायला मिळतो ती गणेशपुरी टीम. संपूर्ण संघ काय संपूर्ण गणेशपुरी संघ आम्हाला मैदानामधनं इन ॲक्शन बघायला मिळेल का? हो, संपूर्ण संघ आहे, परंतु हा इयर आमचा डाऊनफॉल चालू आहे सध्या. हर ठिकाणी आम्ही हारतोय. हा इयर तर आणि ही टुर्नामेंट आम्ही नक्की फुल कॉन्फिडन्सने आलोय आणि जिंकणारच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. टॉसबॉक्स मधून रिपोर्ट आला. नाणेफेक जिंकली आहे जीवी स्पोर्ट्स महापोली या टीमने. निर्णय स्वीकारला बॉलिंग करण्याचा. जाऊयात मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्स मधून जोडले जातील अक्षय पांडव सर. थँक्यू. धन्यवाद अद्वर. सध्या जर आपण पाहिलं तर एक चांगला मुकाबला, एक महामुकाबला तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. SP बिलोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये शिरोळे अशी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 46 लक्ष ते समोर ठेवले गेले. 2 बॉल चा खेळ तर नंतर 5 ही धावसंख्या राफलकावर लागलेली आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पियुष पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तन्मय आहे जो पहिल्या ओव्हर करता. तन्मय पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. तन्मय वेखंडे एक दर्जेदार गोलंदाज आहे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यावेळेस मात्र ऑनसाइडला जोरकस मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. तन्मय एक चांगला गोलंदाज आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीची गुणवत्ता
ती गोलंदाजीच्या माध्यमातून प्रदर्शित करत असताना आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 6 ही धावसंख्या राफल कावर आहे. राज्यस्तरीय खेळाडू खानिवली गावचा सुपुत्र मितेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. मितेश पाटील आपल्याला SP ग्रुपकडनं या ठिकाणी मुख्य मंचावर येण्याची विनंती आहे. मितेश पाटील आपण सन्मानानं मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तन्मय पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका, क्षेत्र खाली आहे, बॉल चाललाय पहिल्या टप्प्या अखेरीस सीमा रेषा पार, इथे रन्स मिळतील 4. चौकार. मयूर मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली बॅटिंग सध्या मयूरच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. तन्मयचा हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर थोडासा आखोटप्प्याचा होता, खूप जास्त नव्हता, मात्र फलंदाजाला जागा मिळाली आणि त्या जागेचा इथे एक भरपूर फायदा घेतला. बॉलला तिथे मिडविकेटच्या क्षेत्रात चौकारामध्ये परावर्तित केलंय. त्याचबरोबर सध्याच्या घडीला या पालघर जिल्ह्यामध्ये टॉपच्या रेडर्समध्ये ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं या बिलोशी गावचा सुपुत्र सोन्या, तो सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालाय. सोन्या, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण सन्मानाने या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. यावेळीचा बॉल कव्हरमध्ये उडवण्याचा इरादा फसलाय, बॉल हवेत आहे, चेंडू खाले. अभिनय पाटील एक चांगला कॅच तो कॅरी झालाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका टीम शिरोळेला. फलंदाज मयूर जो चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं करत होता, 2 बाउंड्रीज त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्या मयूरच्या पारीचा अंत, विकेटचं बदन, खेळाडू बाद. पालघर जिल्ह्यात सध्या जर आपण पाहिलं तर जे टॉप रेडर्स आहेत त्या टॉप रेडर्समध्ये सोन्याचं नाव आत्मीयतेने घेतलं जातं आणि तो याच गावचा सुपुत्र. त्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर 10 फलकावर धावसंख्या 10 आहे. 1 विकेटच्या पतनानंतर पियुष आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये एक नन्ना जादूगर, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि नुकताच त्याची जी रील आहे जिला 1 मिलियन व्ह्यूज ते मिळाले. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून एजे चॅलेंजर्स ट्रॉफी, शेवटचं षटक, त्याने केलेली गोलंदाजी तो चर्चेचा विषय होता. तोच पियुष सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, पहिलाच बॉल, त्यावर आक्रमण, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, घणाघाती प्रहार आपण म्हणतो ना, अगदी तसा हा तगडा स्ट्रोक, षटकार. 6. त्या पद्धतीने हिट त्यानं मैदानाच्या आतनं केली. अगदी बघा रिप्लेमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तेच वाटेल की बेसबॉल चा तो दांडा आहे तो बॅट्समनच्या हातामध्ये असावा. अगदी त्या पद्धतीने हिट केलाय. षटकार आलाय. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 16 धावा, 16 धावा या राफल कावर लागल्या. प्रेक्षकांना विनंती आहे जेव्हा चेंडू आपल्याकडे येतो तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. मॅच बॉल त्यावर मॅच खेळवणं ते खूप गरजेचं असतं. चला घाई करा, विनंती आहे वेळेच्या बाबतीत थोडीशी बचत करा. धावसंख्या 16 आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंचाने पूर्ण केलंय. इशारा केलाय तिथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 17. 1 विकेटच्या पतनानंतर 1.1 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पियुष गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एंडकडे दुष्यंत तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या आरामध्ये जातो. एक निर्धाव चेंडू तो तिथे
येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी यावेळेस बॅटरच्या बॅटच्या रेंजपासून दूर ठेवलं. थोडंसं जी बॅटची रेंज असते तिथनं थोडंसं दूर ठेवताना गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर करताना बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. चांगली गोलंदाजी पियुषकडनं पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ्टमवर अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येनं भर. धावसंख्या पुढे सरकतेने जाऊन पोहोचते 18 धावा विजयाकरता 46 धावसंख्येचं लक्ष आहे. षटक क्रमांक 2 सध्या ते प्रकारे पदावर आहे. धाफलकावर 18 धावा लागल्यात. विजयाकरता अजूनही 28 धावा त्यांची गरज आहे. आणि तुमच्याकडे चेंडू जर आपण पाहिले तर ते 16 शिल्लक आहेत. 16 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. एसपी ग्रुप यांच्या वतीनं आयोजित सन्माननीय संदीपजी पाटील एसपी यांची देण उपसरपंच चषक आपण पाहतोय. यावेळेस मात्र कडक फेसबुकच्या कमेंट मधला हा कडक स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं आलाय. 6. दुष्यंतच्या बॅटमधनं हा षटकार तो आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या 24 ती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमधनं ती होत असताना दुष्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चेंडूला पाहतोय, सोडून देतोय. वाईटचा इशारा तो इथे येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 25 धावा. पियुष भोईर तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अगदी कमी वयाचा गोलंदाज आहे, मात्र क्रिकेटची खूप चांगली समज आहे. आज मात्र घरचे प्रेक्षक खूप चांगल्या संख्येनं त्याचा खेळ पाहण्याकरता इथे उपस्थित आहेत. यावेळेस आणखी एक सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव दर्जेदार षटकार. 6. एकतीस धावा. आता विजयाकरता 15 बनवायचे आहेत आणि तुमच्याकडे 14 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमकता, विध्वंसकता आणि विस्फोटकता काय असते ती दुष्यंतनं मैदानाच्या आतनं दाखवली आहे. चांगली बॅटिंग सध्या त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. पुढचा बॉल. आणखी एक शॉर्ट बॉल, त्यावर हिट. बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज दुष्यंतला. एक महत्वपूर्ण विकेट इथे पियुषनं शेवटच्या बॉलवर मिळवली आहे. माघारी परततोय दुष्यंत. बाद. पाच चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 31 आहे. ओमकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. अलंकार आणि ओमकार असे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र या डावात चर्चेचा विषय फलंदाज दुष्यंत. आपला एक्सपिरियन्स, आपला अनुभव खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं मैदानाच्या आतनं शेअर केला. दमदार बॅटिंग दुष्यंतच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिने एक्स्ट्रा कव्हरमध्ये. एक सिंगल जी राफल कव्हर जोडली गेली. डबल करता कॉलिंग आहे, मात्र चांगली फिल्डिंग. तर नंतर सूरज पाटील प्रेक्षकांनी झेल टिपलाय ते आले तिथे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती
32 धावा. आता विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर 14 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल 14 या धावसंख्येची गरज. काही प्रेक्षक अगदी कामावरनं सुट्टी घेऊन SP ट्रॉफीच्या बॅरिगेटच्या बाहेर येऊन उभे राहतात, कारण एकाच कॅचमध्ये डायरेक्ट 1.5 दिवसाची मजुरी येते. 750-700च्या आसपास दिवसाची मजुरी आहे. डायरेक्ट 1.5 दिवस म्हणजे ओव्हरटाईम सहित एक झेल पडतो. धावसंख्या 32 आहे. ओव्हर नंबर 3 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दीपेश आलाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बेल्ट्स खूप दूर उडवली आहे. क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलाय फलंदाज बाद. आहेत ज्ञानेश्वर गावित बिलोशी गावचे आहेत. वेलकम प्रेक्षक बिलो. ओके चला स्टेजवर चला तिकडनं. ओके बिंदास या ठिकाणी दुंदू पाटील साहेब या ठिकाणी यांच्या शुभहस्ते आपण पाहतायत कॅश प्राइज दिलं जात आहे. वेल डन. 1000 रुपयाचं पारितोषिक SP संदीप पाटील यांच्या माध्यमातून. कसं वाटलं? 1000चं बक्षीस मिळालेलं आहे. प्रेक्षक या ठिकाणी सगळे आपली उत्सुकता जाणायला तयार आहेत. खूप आनंद होतो. आमच्या गावात मॅच आहे म्हणून खूप आनंद होतो. संदीप पाटील यांनी 1000 रुपये बक्षीस दिलं. संदीप भाऊंच्या या आयोजनाबद्दल कार्यक्रमाबद्दल काय म्हणाल? आयोजन एक नंबर आहे, एकदम कडक आहे. असं खूप आनंद. मॅच कडक होत आहेत या ठिकाणी. ज्ञानेश्वर गावित बिलोशीचे म्हणतात वेल डन, थँक्यू, थँक्स अ लॉट. अशा तुमच्या शुभेच्छा राहतील. पुन्हा कॅच घ्या. 1000 रुपये प्रति कॅचला मिळवा. वेल डन, बेस्ट ऑफ लक. पाटील त्यांनी जे म्हटलं ना की आनंद होतो, आमच्या गावात चांगल्या मॅच होतात. बाहेरची लोक ती तुम्हाला पोचपावती नक्की देतात, मात्र आपल्या गावातील किंवा आपली लोक जेव्हा म्हणतात ना की स्पर्धा चांगली आहे, मग त्यापेक्षा आणखी चांगलं दुसरं काहीच नाही. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर यावेळेस मात्र हा फटका तो मिस झाला. एक सिंगल ती राफल कावर जोडली गेली. मॅच मध्ये कमबॅक करण्याकरता एक चांगल्या षटकाची गरज आहे. फिल्डिंगचा स्तर तो महत्वाचा. इथे थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण ते आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकत असताना 34 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता अजूनही 12 रन्स त्या बनवायचे आहेत. येणारे 9 चेंडू ते इथनं शिल्लक आहेत. 9 बॉल 12चं समीकरण. हॅलो. ओम मोरे खानिवली यांच्याकडनं शिरोलीचे बॅट्समन नीरज मानकर यांच्या प्रति षटकारला 500 रुपये पारितोषिक लागलंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पंचाने वाईट म्हणून करार केलाय आणि त्याबरोबरच 1 फॉर दी ओ असा सुद्धा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 35 धावा. 2.3चा खेळ तो कंप्लीट झालाय. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका तो चांगला खेळला. बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं झेपावतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दीक्षितनं तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 36 धावा. इथनं विजयाकरता अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. बघूया या 10 धावा कशा पद्धतीने दाफलकावर जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. इथे पॅटर्न बॉल मध्ये ते कनेक्शन नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हर मधले आतापर्यंत 5 चेंडू 36 लागल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 7 रन बनवायचे आहेत. 10 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करताना गोलंदाज दीपेश शेवटच्या बॉलवर काय करेल ते इथे आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल. चांगला फटका आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि मात्र तिथे
हा बॉल सीमा रेषा पार केलाय, चौकारामध्ये परावर्तित झाला. अगदी दर्जेदार कव्हर ड्राईव्ह होता. वेगाने चेंडू आला होता तिथे तन्मय यांनी चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला. तन्मयने चौकार दिला होता. इथे रिप्लेमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी ते पाहायला मिळालं. तर मुख्य मंचावर आपण सन्मानाकडे जातोय. यस कॅमेरामॅन. माननीय दुंदूजी पाटील साहेब, लाडके तात्या यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते होते. बिलोशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दुंदूजी पाटील यांचा सत्कार आणि सन्मान केला जात आहे. उपसरपंच चषकमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. दुंदूजी पाटील साहेब, वेलकम. एसपी ट्रॉफी ओव्हर टू कम बॉक्स. शेवटचे 6 बॉल आहेत. विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रियेश पाटील. आज या मॅच मध्ये 6 मध्ये 6 जर डिपेंड करून दाखवलं तर प्रियेश पाटीलला खांद्यावर घेऊन नाचलं जाईल. वरात लवकरच निघेल, मात्र त्याआधी खांद्यावर बसण्याची संधी मिळू शकते जर 6 मध्ये 7 डिफेंड केल्या. मात्र पहिलाच बॉल तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याला संधी आहे. तिथे बॉलला जज केलंय आणि हा झेल टिपलाय. विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद. आणि या ठिकाणी आमंत्रित करूया मुख्य मंचावर घोडगाव गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माननीय मोहनजी पानवे. मोहनजी पानवे, घोडगाव. आपल्याला विनंती आहे संदीप भाऊ, संदीप पाटील एसपी यांच्याकडनं आपण स्टेजवर या. वेलकम एसपी ट्रॉफी. मोहन पानवे साहेब, घोडगाव. गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रियेश आहे. पहिल्या बॉलवर त्यानं सफलता मिळवली. हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथे आलाय. त्या प्रेक्षक वर्गाला तुम्हाला दाखवलं जात आहे. मिळालं त्या जागी उभे राहून हे सर्वच प्रेक्षक क्रिकेटला एन्जॉय करतायत आणि या प्रेक्षकांमुळेच तर स्पर्धा सुपर डुपर हिट आहे. तुम्हा आम्हा सर्वांना ओळख कोणी दिली तर या प्रेक्षक राजानं. चांगला फटका तिथे पाहिला मिळाला. एक सिंगल. ती राफलकावर खराब फिल्डिंग, मात्र बॅकअप ते खूप महत्वाचा. रॉंग एंड थ्रो. नॉन स्ट्राईक एंड कडे जो जवळचं क्षेत्र होता तिथे जर थ्रो केला तर एक धाव ती वाचवता आली असती. 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. घोडगाव गावचे पाहुणे माननीय मोहन पानवे साहेब, आपणाला विनंती आहे, आपण विनंतीला मान देऊन प्लीज आपण व्यासपीठावर या. उपसरपंच चषक बिलोशी या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र तिथे बॉल देहष्टीला लागलाय, मात्र 1 रन ती तिथे कंप्लीट झाली आहे. पंचांनी लेग बायचा इशारा केलाय. जर गोलंदाज पंचाच्या समोर आला तर मग पंच ते हतबल होतात. मग तिथे बेनिफिट ऑफ डाऊट ते फलंदाजाच्या फेवरमध्ये जातं आणि तेच पाहायला मिळालं. इथे 1 रन ती कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 43. आता 3 बॉल 3ची गरज आहे. प्रियेश पाटील काय इथे एक करिश्मा करेल. प्रियेश पाटील चुकून मध्ये आलाय असं वाटतंय आता रिप्ले पाहिल्यानंतर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा फुलर लेंथवर टाकलाय. डॉट आलाय. आता 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. सामना रंगतोय आणि रंगतदार कुणी केलाय? प्रियेश पाटीलनं. 6 चेंडूत 6 धावा त्याला ठेवल्या गेल्या. त्या 6 बॉल मधल्या 6 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न तो त्याच्या वतीनं सुरू आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2. रन बनवायचे आहेत 3. सामना अजूनही संपला नाहीये, कारण प्रियेश म्हणतोय मी अजूनही हरलेलो नाहीये. मला लढायचंय, झगडायचंय, झुंज द्यायची आहे, संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष त्यानं लिहिलेला इतिहास. आणि इथे वेलकम घडवेल का? मोहनजी पानवे यांचं आगमन होतं. एसपी ट्रॉफी उपसरपंच चषकला भेट देत आहेत. घोडगावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आपलं हार्दिक स्वागत. सामन्याचा थरार फासल्या फास्ट पोचवाली मॅच. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक बॉलच्या खाली. 1 बॉल 3ची मॅच. प्रियेश पाटील त्यानं या मॅच मध्ये जागा निर्माण केली आहे. 1 चेंडूचा खेळ आणि यो यो एसपी ट्रॉफीचा धमाका.
थँक्यू डीजे. ब्रँडेड व्यक्तिमत्वाची ब्रँडेड स्पर्धा उपसरपंच चषक 2026 सन्माननीय संदीपजी पाटील SP यांची देण. एक बॉल 3 धावसंख्येची गरज. सुशांत आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुशांत शांत राहील की सुशांत मॅच जिंकवेल? काय घडेल या मॅच मध्ये? कोण जिंकेल कोण हरेल माहित नाही. मात्र मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही, कारण मॅच होती 6 बॉल 6 ची, ती आता आली आहे 1 बॉल 3 मध्ये. बघा तिथे बसले होते ते उभे झालेत. 1 बॉल 3. इथे मात्र ते हेस्टीला लागलाय आणि ही मॅच जिंकली आहे टीम SP बिलोशी. बघा SP जे छोटे SP. वाव वाव व्हाट अ मॅच. या बात आहे. SP डॉग टीम जिंकल्यानंतर जो जल्लोष बाउंड्री लाईन वर डायरेक्ट मैदानात. बघा सचिनजी गायकवाड यांचा उत्साह, प्रीतमजी भोईर यांचा उत्साह. चॅलेंजर ट्रॉफी 1 लाखाची जिंकल्याचा आनंद होता, तोच जोश पाहायला मिळतोय. थँक्यू. आनंद आहे. अभिनय पाटील इंजोर्ड आहेत तरी सुद्धा ही मॅच ते खेळले आणि बिलोशी मॅच जिंकावी या ठिकाणी जिंकलेले आहेत. हार्ड लक टू शिरोळे. आपण सुद्धा अफलातून खेळ केलात आणि गुड लक टू बिलोशी. जाऊया सन्मानाकडे. मुख्य मंचावर माननीय मोहनजी पानवे साहेब, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व घोडगाव यांचं स्वागत आणि सन्मान. सागरजी राऊत साहेब आयोजक SP ग्रुप टीम मेंबर यांच्या शुभ हस्ते आदरणीय मोहनजी पानवे साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. डीजे नाशिक ढोल. मॅन ऑफ द मॅच या नाशिक, पारितोषिकाकडे नाशिक आपण वळणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर मुख्य मंचावर सन्मानित या ठिकाणी केलं जात आहे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माननीय मोहनजी पानवे साहेब घोडगाव. आपलं उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट मध्ये बिलोशी नगरीमध्ये SP ग्रुप कडनं हार्दिक स्वागत. आणि हा सामना प्रियेश पाटीलनं बॉलिंगनं दमदार बॉलिंग करून काढलेली आहे. अगदी धावत स्टेजवर वसुरीचे भाई पाटील आलेले आहेत. हा अभिमान असतो आपल्या गावाचा आणि या ठिकाणी भाई पाटील यांच्याकडनं प्रियेश पाटील यांना 100 रुपये पारितोषिक. ओर टू कॉम्बॉक्स मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड केला तो प्रियेश पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि प्रियेश पाटील या ठिकाणी येत आहेत. माननीय उपसरपंच सौ सानिका संदीप पाटील या स्पर्धेच्या मुख्य आयोजक प्रायोजक उपसरपंच मॅडम यांच्याकडनं 1000 रुपये प्रियेश पाटील करता येत आहेत आणि त्यांच्या शुभात कॅश प्राइज दिलं जात आहे. आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच स्पर्धा ज्यांच्या नावानं आहे त्या माननीय उपसरपंच चषक स्वतः उपसरपंच मॅडम सौ सानिका संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते मेडल आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जात आहे. वेल डन प्रियेश. काय म्हणशील? अगदी बघितलं आपण तर जे छोटे नन्हे मुन्ने चारी बाजूतून आले तो जोश. शशिकांत पाटील बिलोशी यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज आले, तेही उपसरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते प्रियेश पाटीलला दिलं जात आहे उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट मध्ये. या शशी तुम्ही स्वतः या. तुमच्या शुभ हस्ते ते पारितोषिक दिलं पाहिजे असं उपसरपंच मॅडम यांचा आग्रह आहे. सचिनजी गायकवाड यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये प्रियेश पाटील करता बक्षीस. टाळ्या वाजवा जोरदार. आणि ते शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाते प्रियेश पाटील यांना. काय मॅच बनवलेली आहे. 4 बॉल या ठिकाणी अप्रतिमध्ये टाकलेले, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली, मॅच सोडली नाही प्रियेश पाटीलनं. प्रियेश पाटील आणि अगदी सेकंड ड्युटी 3 ते 11ची सेकंड ड्युटी करून आलेत. इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत आणि अवेस्टा कंपनीमध्ये ते का जॉब करतायत. अगदी जसे आले बाईकचा स्टँड लावला आणि मैदानात उतरले. प्रियेश, ही मॅच खूप महत्त्वाची होती. हे सगळे तुमचे फॅन फॉलोवर ही मॅच जिंकावी या आशे होते. आमच्या गावाचा तर आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि लास्ट 6 बॉल 6 रन पाहिजे होते. अभि बोलला की 2 बॉल जरी डॉट काढले तरी आपण मॅचमध्ये येऊ शकतो. त्याच्याप्रमाणे सगळं तसं झालं. आणि ह्या आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर आम्ही फक्त SP दादांना शब्द दिला का दादा आपल्या गावात एक नाईट मॅच झाल्या पाहिजेत.
तर हे आपलं मॅचचं 3रं वर्ष आहे. तर वन मॅन शो या मॅच आहेत, कुणाची हे नाही काय नाही, फक्त आमच्या शब्दाखाती त्यांनी हा एवढा सगळा डोला इथं उभा केलेला आहे. त्याच्याबद्दल आम्ही SP दादाचं खूप खूप अभिनंदन आमच्या सगळ्या टीमकडून, आणि असंच प्रेम आमच्यावर कायमस्वरूपी राहू द्या. नक्कीच एसपी टीमची या ठिकाणी मध्ये अग्रणी म्हणून संदीप पाटील दरवर्षी नाईट टुर्नामेंट या ठिकाणी भरवतात. यावर्षी 2 लाख प्राइज केले. प्रियेश पाटीलने सामना जिंकलेला आहे. तर जाऊया आपण मान्यवरांच्या स्वागत आणि